मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे फॉर्म ऑनलाईन कसे भरावे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब प्लस ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे उपलब्ध असते. मित्रांनो, हे PDF दिलेली आहे आणि या PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जो जो टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप अंडर अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून 2024-25 म्हणजे अप्रेंटिसशिप पदाच्या या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये. या ठिकाणी व्हेकन्सी दिल्या त्यांनी एकूण जागा आहेत 3000 म्हणजे अप्रेंटिसशिप पदाच्या 3000 जागा सेंट्रल बँकमध्ये यांनी काढलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की ओपनिंग डेट म्हणजे ऑनलाईन सुरू होण्याची तारीख आहे 21/2/2024 म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली असून याची लास्ट तारीख आहे मित्रांनो 6/3/2024. मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही जर का अप्रेंटिसशिप पदासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि याला मित्रांनो कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी पाहता की एकूण 300 वॅकन्सी काढलेल्या आहेत. मित्रांनो, ही PDF तुम्हाला पद्धतशीरपणे पाहायची आहे, कारण की PDF जास्त सांगणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि अप्लाय करायचा आहे. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे आणि या साईडची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट या साईडवर येणार आहे. मित्रांनो, या साईडवर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करायचं असते. ते तुम्ही या ठिकाणी पाहता की नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजे अप्रेंटिसशिपचं हे एक पोर्टल आहे आणि या पोर्टल मार्फत तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन केल्यावर या ठिकाणी अप्लाय करायचा असतो. तर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत. तर स्टुडंट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता अशा प्रकारे 2 ऑप्शन तुम्हाला निर्माण झाले आहेत. जर का तुम्ही याच्या पहिले या साईडवर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही स्टुडंट लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून लॉग इन करू शकता. आणि जर का तुम्ही फ्रेश असाल म्हणजे या साईडवर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सोबत त्या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी या सूचना दिलेल्या आहेत. सूचना तुम्ही वाचल्यावर डू यू हॅव अबाउट डाटा ऑर एन्व्हायरमेंट तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी येस केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक ईमेल ID त्याचप्रमाणे मोबाईल नंबर टाकून OTP या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी एक ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकला असून सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचा आहे. आता या ठिकाणी मित्रांनो तुमच्या एक ईमेल ID OTP आला असेल त्याचप्रमाणे मोबाईल नंबरवर सुद्धा दोन्ही OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. मित्रांनो, दोन्ही OTP तुम्ही टाकल्यावर आता या ठिकाणी व्हेरीफाय OTPला ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारचे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला डू यू हॅव अंडरटेकिंगचं एक पहिलं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी नो केल्यावर डू यू हॅव एनी वर्क एक्सपिरियन्स या ठिकाणी तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर येस, नसेल तर नो. तर या ठिकाणी मी नोच ठेवतो. त्यानंतर इकडे या ठिकाणी डू यू हॅव पास ऑन थॉट रेग्युलर पार्ट टाइम डिस्टन्स या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी फुल नेम ॲज पर आधार म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर दिलेली जन्मतारीख अशा प्रकारे ह्या गोष्टी फिलअप केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला जेंडर निवडायचे मेल फिमेल. त्यानंतर इकडे कॅटेगरी जे तुमची कॅटेगरी असेल SC ST OBC ओपन इत्यादी. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. आधार कार्ड हे PDFच्या स्वरूपात असावे 1 MB पर्यंत.
त्यानंतर या ठिकाणी स्टेट, तुमचं जे स्टेट असेल, तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता ते राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर इकडे जिल्हा, त्यानंतर इकडे इन्स्टिट्यूट नेम, इन्स्टिट्यूट नेम म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन ज्या विद्यापीठातून झालेलं आहे किंवा ज्या कॉलेजमधून झालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तर या ठिकाणी मी निवडतो संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. तुमची जे युनिव्हर्सिटी असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली अजून स्क्रॉल डाऊन केल्यावर एज्युकेशन टाईप मध्ये तुम्हाला निवडायचं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन आहे की डिप्लोमा आहे की अजून काही आहे. तर या ठिकाणी मी एक ऑप्शन निवडतो, ग्रॅज्युएशन इन जनरल स्ट्रीम. त्यानंतर इकडे जे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्या ठिकाणी ते तुम्हाला निवडायचं आहे. बॅचलर ऑफ दिलेलं आहे, त्याचप्रमाणे बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ कॉमर्स इत्यादी. त्यानंतर इकडे तुमचे जे स्पेशलायझेशन असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म आहे मित्रांनो, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर का चुकलं असेल तरी सुद्धा यातनी काहीही प्रॉब्लेम चालणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे की स्टुडंट आय डी तुमच्याकडे जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही रोल नंबर सुद्धा टाकू शकता. तुमच्या मार्कशीटवर जो असेल रोल नंबर तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इकडे पासिंग वर्ष, पासआउट तुम्ही कधी झाले ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इकडे महिना, त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये किती टक्के मिळाले ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पर्सेंटेज टाकल्यावर आता या ठिकाणी एक तुम्हाला पासवर्ड बनायचा असतो. पासवर्ड हा काही स्मॉल लेटर कॅपिटल लेटर असावे. त्यानंतर हे दोन्ही इकडे कन्फर्म टाकल्यावर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे कॅप्चर फिलअप करून तुम्हाला सबमिट ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती पूर्ण भरली असून सबमिट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मेलवर एक लिंक येणार आहे, ती तुम्हाला ऍक्टिव्ह करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे आणि तुमच्या मेलमध्ये जाऊन तुम्हाला मेल आयडी चेक करून ते लिंक तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्ह करून घ्यायची आहे. तर मित्रांनो मी या ठिकाणी आलेली लिंक ही ऍक्टिव्ह केलेली असून आता आपल्याला लॉग इन म्हणजे जो तुम्ही ईमेल आयडी वापरला तो या ठिकाणी तुम्हाला लॉग इन आयडी म्हणून वापरायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड बनवला तो पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही गोष्टी टाकल्या आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं पोर्टल या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी जे आपण माहिती भरली आहे ती या ठिकाणी शो होणार आहे आणि जे भरलेलं नाही ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 5 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. पहिली स्टेप आहे बेसिक डिटेल. तर बेसिक डिटेलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा पासपोर्ट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. पासपोर्ट अपलोड करण्यासाठी तुम्हाला चूज फाईल ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी फोटो एक अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची जी माहिती भरली असेल ते या ठिकाणी शो होणार आहे आणि जे भरली नसेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मदर्स नेम, त्यानंतर इकडे फादर नेम. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण खाली स्क्रॉल डाऊन केला तुम्हाला निवडायचं आहे की मायनॉरिटी कम्युनिटी. जर का तुम्ही असाल त्यानंतर तुम्ही जर का हँडिकॅप असाल PWD म्हणजे डिसेबिलिटी तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे, नसेल तर नो. मित्रांनो अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर एज्युकेशन डिटेल्स म्हणजे आपलं शैक्षणिक संबंधी या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जे आपण पहिली माहिती भरली असेल ते या ठिकाणी शो होणार आहे.
या ठिकाणी तुम्ही करेक्शन सुद्धा करू शकता. आणि जर का करेक्शन नसेल करायचे तर या ठिकाणी तुम्हाला पाहता की तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे जे आपण स्टार्टिंगला भरले असेल ते या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जी तुमची ग्रॅज्युएशन शेवटची मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला चूज फाईलला क्लिक करून PDF स्वरूपात तुम्हाला ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएशन जनरल स्ट्रीम आपण जे निवडलं ते या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे की हायस्कूल 10th किंवा ITI. तुम्ही या ठिकाणी ITI तुम्हाला निवडायचं आहे किंवा तुम्ही सर्वप्रथम 10वी सुद्धा तुम्ही टाकू शकता. परंतु आपल्याला या ठिकाणी ITI तुमचा झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ITI ला क्लिक करून हे समोरचं खाली ऑप्शन तयार होतील. मित्रांनो या ठिकाणी मी 10वीची माहिती या ठिकाणी टाकणार आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टेट. 10वी तुमची ज्या ठिकाणी झाली असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही या ठिकाणी ITI वगैरे टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे स्कूल नेम, त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं ते जे बोर्ड असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर एनरोलमेंट नंबर म्हणजे स्टुडंट ID, तुमचा या ठिकाणी 10वीचा रोल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला 10वीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की अबाउट युअर सेल्फ. अबाउट युअर सेल्फ मध्ये तुम्ही स्वतःबद्दलची या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगायची आहे. फॉर एक्झाम्पल आय एम हार्ड वर्कर पर्सन, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तुम्हाला स्पेस द्यायचं नाही आहे, म्हणजे कुठलाही एक शब्द स्वतःबद्दलचा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर जनरल मित्रांनो तुम्हाला जनरल स्किलमध्ये टाकायचं आहे की तुमच्याकडे काय काय स्किल आहेत ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी टाकणार आहे रायटिंग, त्यानंतर तुम्हाला कॉमा द्यायचा आहे, स्पेस द्यायचा नाही. त्यानंतर सिंगिंग, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी स्किल ऍड करू शकता, परंतु या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे, स्पेस द्यायचा नाही. त्यानंतर या ठिकाणी खाली ऑप्शन आहे की लँग्वेज नो, तुम्हाला जे लँग्वेज जमते ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल जसे मी टाकतो या ठिकाणी मराठी टाईप केला, तुम्हाला कॉमा द्यायचा आहे, स्पेस द्यायचा नाही. तुम्हाला अशा प्रकारे माहिती पूर्ण भरल्यावर मी सांगितल्याप्रमाणे आणि शो आणि कंटिन्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस टाकल्यावर तुम्हाला शो अँड कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचं जे आपलं शेवटलं पेज आहे या पेजवर तुम्हाला बँक डिटेल या ठिकाणी टाकायची आहे. ट्रेनिंग प्रेफरन्स, लोकेशन मध्ये तुम्हाला सर्वप्रथम पहिला ऑप्शन आहे, या ठिकाणी आपल्याला जो तुमचा स्टेट असेल किंवा जिथं आपल्याला लोकेशन पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी इकडे स्टेट निवडल्यावर इकडे जिल्हा सुद्धा येणार आहे. हे फक्त एक रजिस्ट्रेशन असते आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं असते. त्यानंतर या ठिकाणी वॅकन्सी असतात, याच्या मार्फत तुम्हाला अप्लाय करायचा असतो. अशा प्रकारे मित्रांनो तुमचे लोकेशन प्रेफरन्स दिल्यावर त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे फील्ड प्रेफरन्स. फील्ड प्रेफरन्स मध्ये तुम्ही ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करू शकता ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तुम्हाला ज्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडून या ठिकाणी कंटिन्यू शो आणि कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो आपलं बँक डिटेल टाकायची राहिलेली आहे. या ठिकाणी बँक डिटेल टाकण्यासाठी
तुम्हाला सर्वप्रथम IFSC कोड टाकायचा आहे. जो तुमचा IFSC कोड असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इकडे बँक ऑटोमॅटिक येणार आहे आणि ब्रँच सुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अकाउंट होल्डर नेम जे तुमच्या पासबुकवर नाव आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अकाउंट नंबर, त्याचप्रमाणे इकडे बँकेचे पासबुक PDF स्वरूपात तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही डिटेल भरल्यावर आणि शो आणि प्रिव्हाइजचं ऑप्शन दिलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यावर आतापर्यंत आपण जेवढी माहिती भरलेली आहे ती आपल्या समोर शो होणार आहे. या ठिकाणी जर का काही करेक्शन असेल तुम्ही करेक्शन करू शकता आणि जर का काही प्रॉब्लेम असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा एक रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे. मित्रांनो, जर का फॉर्ममध्ये काही चुकलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे की आय अग्री या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी एक प्रिंटचा सुद्धा ऑप्शन आहे, त्यानंतर एडिटचा सुद्धा ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रिंट करून ठेवायचे आहे तुमच्याकडे शो राहण्यासाठी. त्याचप्रमाणे जर का काही चुकलं असेल तर तुम्ही एडिट करू शकता आणि जर का काही फॉर्ममध्ये काही मिस्टेक नसेल तर तुम्ही फायनल सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी माझा फॉर्म पूर्णपणे पद्धतशीर असून फायनल सबमिट या ठिकाणी मी केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला पूर्ण प्रोफाईल या ठिकाणी पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला व्हॅकन्सी या ठिकाणी निवडायची आहे. जे तुमची व्हॅकन्सी असेल तर या ठिकाणी बरेच काही ऑप्शन दिलेले आहेत, बरेच व्हॅकन्सी आलेल्या आहेत. ज्याही व्हॅकन्सीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे व्ह्यूजचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी व्ह्यूज आहे म्हणजे जे या तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इकडे अप्लायचं ऑप्शन आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय दिलेलं असून तुम्हाला ज्या पदामध्ये या ठिकाणी अप्लाय करू शकता तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी बरेच पेजेस आहेत, पेज 1 आणि पेज 2 अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत की सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे या ठिकाणी पाहता की तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया याला कुठल्या शाखेतील पदी पाहिजे, जागा दिल्यात 3000. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्ह्यू करून. व्ह्यू केल्यावर आपलं जे आपण जे शिक्षण टाकलं ते या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑप्शनला क्लिक केल्यावर डायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी अप्लाइड अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की अप्लाय आणि या ठिकाणी अप्लायला क्लिक केल्यावर अप्लाइड अशा प्रकारे या ठिकाणी अप्लाइड हे ऑप्शन तयार झालेलं पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलेली असून जर का फॉर्ममध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला लगेच देण्यात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. काही समजलं नसेल तर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.